125A त्यामध्ये जर कोणी मिसगाइडेड इन्फॉर्मेशन दिली आहे, माहिती लपवायचा प्रयत्न केलाय, तर सुप्रीम कोर्टाने 2012 मध्ये एक डायरेक्टिव्ह दिलाय. त्या डायरेक्टिव्ह मध्ये त्या कॅन्डिडेटचा किंवा त्या कॅन्डिडेटचं डिस्क्वालिफिकेशन झालं पाहिजे असं 2012 मध्येच ऑनरेबल सुप्रीम कोर्ट यांनी डायरेक्शन दिलेले आहे. असं असून सुद्धा श्रीमती किशोरीताई पेडणेकर माजी महापौर आणि ज्या आता वर्लीमध्ये उभाटाच्या वॉर्ड नंबर 199 च्या कॅन्डिडेट आहेत, त्यांनी ही इन्फॉर्मेशन लपवली. आपण कायदेशीर तक्रार देखील केलेली आहे. सन्माननीय सोमय्यांनी त्याच्यावरती रिटर्निंग ऑफिसर जे आहेत त्यांच्याशी बोलून त्यांनाही तक्रार दिलेली आहे. आणि आम्ही सुद्धा या विषयाचा पाठलाग जर कोर्टामध्ये जावं लागला, सुप्रीम कोर्टापर्यंत जावं लागलं, तरी आम्ही ते करणार आहोत. कारण का 101% किशोरीताई ह्या फॉर्मच्या प्रकरणामध्ये डिस्क्वालिफाय होणार. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यांना आता कोणच वाचू शकत नाही. मी वर्लीकरांना आवाहन करणार आहे, मी त्यांना विनंती करणार आहे की अशा कॅन्डिडेटला आपण चुकून जर निवडून दिलं, ते निवडून येणार नाहीत, पण चुकून जर निवडून दिलं तर 6 महिन्यांनी परत रिइलेक्शन, मग ते परत ट्रॅफिक, परत सगळ्या त्या प्रचाराच्या, इव्हन उभाटाच्या कार्यकर्त्यांना माझं सांगणं आहे, नको त्या कॅन्डिडेटचा प्रचार करू नका, त्या डिस्क्वालिफाय होणार आहेत. आणि डिस्क्वालिफिकेशन झालं तर ते सगळं संकट वर्लीकरांवर येणार आहे. मुळातच किशोरीताई जेव्हा उमेदवारी त्यांना मिळत नव्हती, त्यांनी उद्धव साहेबांना आणि वहिनी साहेबांना धमकी देऊन ती उमेदवारी मिळवलेली आहे. सुखासुखी त्यांना ती उमेदवारी मिळालेली नाही. की मी सगळंच बाहेर काढीन, कोविडच्या काळामधलं मला सगळं माहिती आहे, ही धमकी देऊन शेवटच्या टप्प्यामध्ये